नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 70 वर्षानंतर या 5 चुका तुमचे आरोग्य बिघडवू शकते. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या 5 चुका. तुम्हाला माहीत आहे का, वय वाढल्यानंतर तुमचे शरीर तुम्हाला काही संकेत देत असतात, परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. त्याकडे असं पाहतो की वय वाढल्यामुळे ह्या गोष्टी घडत असतील आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि खरं तर काय असते की 70 वर्षानंतर जेव्हा शरीर हळूहळू कमजोर होऊ लागतं तेव्हा हे संकेत अधिक महत्त्वपूर्ण होतात. जर तुम्ही त्याला वेळ असतानाच समजून घेतले तर कितीतरी गंभीर आजारापासून आपण दूर राहू शकतो. परंतु सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काय आहे की आम्ही त्याला वाढत्या वयामुळे होत असेल असं समजून त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तोच आमच्यासाठी घातक ठरतो. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की तुम्ही कधी या वयाच्या टप्प्यावर लोकांना का थकवा येतो? काहीही परिश्रम न करता का थकतात? काही जणांना स्मृती कमी होतात, म्हणजेच आठवण राहत नाही, हातपाय दुखणे, सांधे दुखी, हे फक्त वय वाढल्यामुळेच होत असेल का, की आणखी काही कारण आहे का शरीराचे ते काही संकेत आहे? हा विचार करा की जर गाडी खराब झाली किंवा त्याचं इंजिनमधून जर आवाज येत असेल तर तुम्ही काय करता की आपण ती गाडी मेकॅनिकल जवळ नेतो आणि नाहीतर काय करतो की त्याचं काय बिघाड आहे हे त्यांच्याकडे नेऊन आपण ते दुरुस्त करतो. परंतु शरीराच्या या दुखण्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. परंतु असं न करता त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते संकेत कोणते? मोठ्या आजाराचे लक्षण तर नाही ना. आज आपण त्याच 5 गोष्टीकडे, अशा महत्त्वपूर्ण शरीराचे इशारे कोणते आहेत तर त्याच आपण पाहणार आहोत. कोणते आहे ते? तर त्या संकेताकडे वेळेवर लक्ष दिले आणि वेळेच्या आधी त्यावर जर आपण उपचार केला तर गंभीर आजारापासून आपण दूर राहू शकतो आणि जीवन आनंदाने आपण जगू शकतो. लक्षात ठेवा, कोणत्याही आजाराचा उपचार वेळेवर केला तर तुम्ही आरोग्यपूर्ण किंवा स्वस्थ जगू शकता, राहू शकता. असं नाही तर तुमचे जीवन पूर्ण. बघा, तुम्ही असं कधी विचार केला आहे का, काही लोक 70 पार केल्यानंतरही चांगले चालताना, फिरताना, कमरेत वाक न येताही चांगले फिरतात आणि त्यांचा आवाजसुद्धा चांगला असतो, त्याच्या आवाजात कंपन असतो आणि चांगले रुबाबात असतात, ते आत्मविश्वास पूर्ण असतात. आणि काही लोक 65व्या वर्षानंतरच काठीच्या साहाय्याने चालताना दिसतात. प्रत्येक पाऊल त्यांना टाकणं कठीण वाटतं, तर लगेच त्यांना दम लागतो शरीराला. शरीर त्यांचं थकलेलं असतं. असं का होत असेल? याला आपण काही लोक असं म्हणतात की आमचं भाग्य आहे, नशीब आहे असं म्हणतात. परंतु त्यासाठी आणखी काही असेल का त्या गोष्टी? तर लहान असताना लहानपणापासून आपण काही गोष्टी ऐकत आलो आहे की चालणे हेच शरीरासाठी एक उत्तम औषध आहे. आजही आपण ऐकतो. डॉक्टर लोकसुद्धा सांगतात की थोडं फिरा, चाला. चालणे हे सुद्धा एक उत्तम औषधच आहे. परंतु खरंच हे असं आहे का की चालणंच उत्तम औषध आहे का? आणि जर हे सत्य असेल, खरं असेल, तर बघा, काही लोक नियमित फिरतात, चालतात, पण तरीही बिमार पडतात. ते का? त्यांना टोंगळ्या दुखण्याचा, सांधेदुखी, तर असे प्रकारे त्यांना त्रास होतो. तर काय हे आजारी का राहत असेल? तर काय आहे की असं नाही की फक्त चालण्यामुळेच माणूस निरोगी राहतो.
आम्ही असं समजतो की चालण्यामुळेच सर्व ठीक होईल, परंतु काहीतरी मूलभूत चुका त्यांच्याकडून होत असतात. काही मूलभूत चुका केल्या तर चालणे हा सुद्धा एक नुकसानदायक आहे, त्याला कारणीभूत ठरू शकतो. काही 36 वर्षानंतर शरीर एक नाजूक अशा अवस्थेत असतं, जिथे प्रत्येक गोष्ट मोठे नुकसान करते. तुमच्या चालण्याची ढब, चालण्याची वेळ आणि एवढंच नाही तर तुम्ही कुठे चालायला जातात किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यावर कारणीभूत ठरतात. परंतु दुःख ह्या गोष्टीचं आहे की बऱ्याच जणांना ह्या गोष्टी दुर्लक्ष करतात आणि विचार आपण करतो की चालणे हे आमच्यासाठी, आमच्या तब्येतीसाठी योग्य आहे आणि नकळत काही चुका करतात जे त्यांच्या शरीराला आतमधून पोखरून टाकतात. तुम्हाला माहीत आहे का की काही लोक फिरायला जातात आणि ते त्यांची जे हे आहे सांधेदुखी, हड्डी कमजोर करत आहे. तुम्हाला माहीत आहे का की काही मामूली चुका, छोट्या छोट्या चुकासुद्धा तुम्हाला हृदयावर अतिरिक्त दबाव टाकत आहे आणि या चुकीच्या पद्धतीने चालण्यामुळे मांसपेशी खूप लवकर थकतात आणि याच चुका आहे ज्या हळूहळू आपल्याला माणसाच्या शरीराला पोखरत असतात आणि आम्हाला माहीतच नसतं की जर तुम्हाला वाटतं असेल की आम्ही तर चालतो आहे म्हणजे चांगल्या आरोग्याचं हे लक्षण आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुमचे हे निश्चितच डोळे उघडेल की या व्हिडिओमध्ये या 5 चुका कोणत्या आहेत ते सांगणार आहे. ज्या लोकांना 70 नंतरही चालतात त्यामुळे त्यांचे आरोग्य हळूहळू बिघडत आहे, त्यांचं आरोग्य तब्येती हळूहळू खराब होत आहे. जर तुम्ही ह्या चुका समजल्या आणि त्या सुधारल्या तर वय कितीही असो तुमच्या चालण्यात तुमची चाल आहे आणि आत्मविश्वास असेल तर तुम्ही तयार आहात रोजच्या त्या आदत किंवा सवय काही तुमच्या विरुद्ध काम करत आहे त्या जाणून घेण्याचा. तर चला तर मग कोणत्या त्या सवयी आहे की ज्या सवयीमुळे आपण आजारी पडतो किंवा नकळत आपल्याकडून चुका होतात. तर पहिलं आहे चुकीचा आहार. हे एक असं आहे, चुकीचा आहार म्हणजे एक विषासारखं आहे जे वयापरत्वे तुमच्यात त्याचा फरक दिसू लागतो. तुम्ही काही विचार केला असेल की 30-40 वर्षाचे असताना जे जेवण तुम्ही करत होतात ते तुम्हाला पचत होतं, ते आता पचत नाही. कारण तुम्हाला काही जाणवलं असेल की तुमची एनर्जी आता जी एनर्जी असायला पाहिजे होती ती एनर्जी नाही आहे. आता काही तासातच तुम्ही थकता किंवा ती गायब होते, कारण फक्त तुमचं वाढलेलं वय नाही तर चुकीचा आहारसुद्धा ह्यासाठी कारणीभूत असतो. तुमच्या शरीराच्या फायद्याचं नाही आहे ते की चुकीचा आहार. शरीराची गरज बदलत जातात, परंतु दुःख ह्या गोष्टीचं आहे की आपण त्याकडे दुर्लक्ष करत जातो. तेच जेवण जेवतो जे पूर्वीपासून आपण जेवत आलेलं आहे. हे आपण समजूनच न घेता की शरीराला वेगळ्या पोषणाची आता गरज आहे आणि त्याचे परिणाम कमजोर हाडं आणि दुखणं, पचन संस्था बिघडणे आणि थकवा येणे आपल्याला हे संकेत शरीर देत असतात. परंतु आपण त्याकडे काय करतो? दुर्लक्ष करतो आणि काही चुकीचे समज असा आहे की वय वाढल्यानंतर शरीराला कमी पोषणाची गरज आहे, परंतु हे खरं आहे का? हे मात्र चुकीचं आहे. कारण वय वाढल्यानंतर सकस आहाराची गरज पडते. वय वाढल्यामुळे व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जरुरी जीवनसत्वाची कमी जाणवते आणि याकरिता ह्या कमी सुरुवातीला दिसत नाही, पण तो हळूहळू हाडे कमजोर होऊ लागतात, चालताना गुडघे दुखी होते आणि थोडंही चाललं की आपल्याला त्रास व्हावा लागतो, काम होत नाही
मग दम लागतो. आता या गोष्टीकडे लक्ष द्या की खाण्याच्या गोष्टी फक्त स्वाद म्हणून न खाता मसाल्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ जेवढे खायला लागतील व खाऊ वाटत आहे आपल्याला, जे आपल्याला स्वाद येते त्याच्यामुळे की चांगले लागतात आपल्याला, परंतु हे पचायला जड असतात. आता 70 पार केल्यानंतर तुम्ही जर शरीराला योग्य पोषण दिले नाही तर हळूहळू ते कमजोर होऊन जाईल. परंतु सकस आहार घेऊन तुम्ही ते सुधारू शकता. जे आता हे काही जादू नाही आहे. हे समजदारी दाखवून तुमच्या प्लेटमध्ये तुम्ही प्लेट बदला. प्लेट बदलण्याची तुम्हाला गरज आहे. हलकं, पाचक आणि जे पोषणयुक्त भरपूर असलेले आहार तुमच्या आरोग्यासाठी आता योग्य आहे. त्यामुळे तुमचं आरोग्यच नाही तर तुम्हाला एनर्जेटिकसुद्धा वाटेल. आता यात काय येईल की हिरव्या पालेभाज्या, मोसमी फळे जे मोसमानुसार येतात त्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि हलका आहार त्यासाठी खूप गरजेचा राहील. काही लोक असं समजतात की 70 नंतर जीवन एकदम मन थंड होतं कारण एनर्जी नसते, परंतु हे खरं नाही आहे. हा तोच टप्पा आहे की योग्य आहार घेऊन तुम्ही तुमचे आयुष्य छान जगू शकता. आता जेव्हा तुम्ही प्लेटमध्ये जेवण घ्याल तेव्हा एक प्रश्न स्वतःला तुम्ही नक्की विचारा की हे जेवण फक्त माझ्या चवीसाठी मी खात आहो, मला चांगलं लागते म्हणून खात आहो, की ते माझ्या शरीरासाठी चांगलं आहे, माझं पोषण आहे. हे तुम्ही फक्त प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारा आणि त्यानुसार तुम्ही तुमची प्लेट बदलवा. प्लेट बदलवा म्हणजे जे पोषणयुक्त आहार आहे तोच आहार तुम्ही घ्या. नाहीतर जो चांगला लागतो आणि पचायला जड आहे, शरीरासाठी चांगलं नाही आहे, तो आहार तुम्ही आता घेणं बंद करा. त्यानंतर दुसरं आहे की एकटेपणा. आपलं भाग्य समजतात काही लोक की आता मी एकटा आहे म्हणजे आता माझं नशीब आहे, तर ते विचार करतात की माझं नशीबच तसं आहे. परंतु जीवन जगण्याची ती रीतच आहे आता. तर परंतु हे खरं नाही आहे. एकटेपणा स्वीकारण्यापेक्षा ते दूर करण्याचा उपाय शोधा. हे कठीण नाही आहे, कठीण काम नाही आहे. ही छोटे प्रयत्न जर तुम्ही केले त्यासाठी तुम्हाला छोटे प्रयत्न करणे गरजेचं आहे. त्यामुळे बदल तुमच्या जीवनात तुम्हाला दिसून येईल. तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला फोन करून बघा. जवळच्या एखाद्या बागेत तुम्ही फिरायला जा. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि सामाजिक गोष्टीत तुम्ही भाग घेत जा, ज्यामुळे त्या छोट्या गोष्टीमुळे तुमचं मन प्रसन्न राहील आणि तसेच तुमचे डोकं सुद्धा सक्रिय राहू शकते आणि त्यामुळं काय होईल की तुमचा मेंदूसुद्धा सक्रिय राहील. बरेच लोकांचं म्हणणं असतं की आता वय झालं, कुठं जायचं. परंतु खरी सत्यता ही आहे की वय हे फक्त आकड्यात असतं. आनंदात जीवन जगणं हे सुद्धा आपल्या हातात आहे आणि आनंदाला कुठल्या वयाची गरज आहे का? नाही का? आनंदाला कुठलं बंधन आहे का? बंधनही नाही. ज्याप्रमाणे एखादं सुकलेलं झाड त्याला पाणी आणि योग्य प्रकारे सूर्यप्रकाश जर मिळाला तर पुन्हा त्याला पालवी फुटू शकते, त्याचप्रमाणे तुमचं जीवनसुद्धा पुन्हा आनंदी बनू शकतं. बघा, तुम्हाला त्यात योग्य प्रकारे त्याची देखभाल करण्याची गरज आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की मी एकटा आहे, माझ्यासोबत बोलणार कोण आहे, तेव्हा स्वतःला समजवा एकटेपणा हे काही समस्या नाही आहे, तर ती एक सवय आहे आणि ती सवय तुम्ही बदलू शकता. ती सवय बदलणे तुमच्याच हातात आहे. आता पुढचा आहे की बिमारीची वाट का पाहायची.
तर कधी-कधी असा विचार करतो की जेव्हा एखादा आजार शरीरात घर करत असतो आणि तेव्हा तो हळूहळू आतमध्ये वाढत जातो आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची त्याची भनकसुद्धा लागत नाही आणि आपण काही करू सुद्धा शकत नाही. जोपर्यंत काही त्रास होत नाही तोपर्यंत आपण त्याकडे लक्षसुद्धा देत नाही. जेव्हा त्रास व्हायला लागेल तेव्हाच आपण डॉक्टरकडे जातो, नाही का? आपल्याला काही फरकच पडत नाही, दुखतच नाही काही. तर खरं असं होतं का की वाढत्या वयाबरोबर काही काही तुमच्या तब्येतीच्या हे आहे आणि सोडून द्यायचं, बिमारी आजारपण होऊ शकते. हे असं असतं का? तर लक्षात घ्या की शिवाय आणि जोपर्यंत लक्षात यायला लागतं की एखादा आजार आपल्याला होत आहे, आपल्या लक्षातही येत नाही की तो शरीरात घर करून राहिला आणि जेव्हा लक्षात यायला लागतं तेव्हा मात्र बराच वेळ झालेला असतो. तीच चूक असते की आपण जास्तीत जास्त लोक काय करतात की डॉक्टरकडे तेव्हाच जातो की जेव्हा आपल्याला आजार गंभीर रूप धारण करतो आणि 70 वर्षानंतर शरीर तेवढं मजबूत नसतं की राहत नाही की जेवढं 30-40 वर्षाचं असताना होतं. हळूहळू काय होतं की इम्युनिटी कमी होत जाते, हाडं तुमची कमजोर होत जातात आणि शरीरातील आतमधील अवयवावर सुद्धा याचा परिणाम दिसायला लागतो. आणि अशा परिस्थितीत नियमितपणे चेकअप केले नाही तर काहीतरी तुम्हाला गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागते आणि अशी वेळ येते की मग त्या नियंत्रित होत नाही. काय होतं की हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, हृदयरोग हे असे आजार आहे की जे चुपचाप शरीरात वाढत राहतात. सुरुवातीला त्याचं काही लक्षण दिसत नाही, परंतु जेव्हा लक्षात येतं तेव्हा शरीर त्याचा चांगलाच परिणाम दिसून येतो. जेव्हा तुमच्या लक्षात यायला लागतं तेव्हा त्याचा परिणाम शरीरावर चांगलाच दिसून यायला लागतो. आणि नंतर काय होतं त्याचा परिणाम दिसून आल्यानंतर त्याला कारणीभूत आपणच असतो. त्यासाठी डॉक्टरची नियमित चेकअपची गरज आहे, सल्ला घेण्याची गरज आहे. जे सल्ला देतात त्यानुसार आपण त्याचं रुटीन पालन करण्याची गरज आहे, नाही का? सुरुवातीला समस्याला सुरुवातीलाच लक्षात येईल चेकअप नंतर आणि वेळेवर त्याचा इलाजसुद्धा होईल. आणि त्याचबरोबर आणखी आम्ही चूक अशी करतो ते म्हणजे स्वतःच डॉक्टर बनतो आपण आणि स्वतःच मेडिसिन घेतो. डोकं दुखत आहे का? घ्या पेनकिलर. काही झोप येत नाही का? घ्या झोपेची गोळी. पोट खराब आहे का? घ्या एखादी गोळी. आणि यामुळे काय होतं ते योग्य नाही आहे. त्यामुळे काय होतं डॉक्टरला न विचारता, डॉक्टरचा सल्ला न घेता हे घेणं अतिशय धोकादायक आहे, नाही का? आता बघा, जेव्हा तुम्ही 70 पार करत आहात तेव्हा आता प्रश्न हा आहे की या चुकीला काही करू शकतो का ह्या चुकावर? त्यावर एक सोपा उपाय आहे. तो म्हणजे नियमित तुम्ही चेकअप करा. तुम्हाला जो त्रास हो अथवा न हो, तुम्हाला काही दुखो अथवा न दुखो, तुम्ही नियमितपणे चेकअप करून घ्या. दर 6 महिन्यांनी, दर 3 महिन्यांनी डॉक्टरकडे जाऊन संपूर्ण चेकअप करून घेणे हे सुद्धा त्या समस्येवर एक उपाय असू शकतो. समस्या असेलच तर काय, असली तरी आणि नसली तरी काय होतं की सुरुवातीलाच ठीक करता येऊ शकतं. जर तुम्ही चेकअप केलं तर डॉक्टरांच्या ती लक्षात येईल आणि तो आजार होण्याच्या आधीच त्यावर उपायसुद्धा डॉक्टर देतील. कारण सुरुवात जर असेल तर ती आटोक्यात सुद्धा येऊ शकते. त्यामुळे आरोग्याला कमी समजणे सर्वात मोठी चूक होऊ शकते. चांगले आरोग्य हे सुद्धा जीवनाची एक नीव आहे, नाही का? तर त्यामुळे शरीराकडे लक्ष देत चला, चेकअप करत चला. काही दुखण्याकडे
आपल्या मनाने औषधी घेऊ नका, कुठल्या गोळ्या घेऊ नका डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता चौथी गोष्ट म्हणजे पाणी. आता काय होतं की शरीरात सर्वात दुर्लक्षित गोष्ट म्हणजे काय आहे, ते म्हणजे पाणी. आणि काय होतं की जेव्हा आपल्याला लहान होतो आपण, तेव्हा बरोबर लहान असताना तहान लागायच्या, बरोबर पाणी म्हणजे काळजी घेणारे होते, पण तुम्हाला सुद्धा तहान लागत होती, तुम्ही सुद्धा पाणी पित होता. परंतु जसजसं वय वाढत जातं तसं तहान लागणे कमी होत जातं. 70 नंतर ह्या गोष्टी काय होतं की तुम्हाला ह्या वयात तहान लागत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की तुम्हाला आता तहान लागत नाही 70 नंतर. आणि शरीराचे संकेत बदलत जातात. ज्या गोष्टी पहिल्या सारख्या दिसायच्या त्या आता थोड्या अस्पष्ट दिसायला लागतात. काय होते की तहानसुद्धा त्यातला एक भाग आहे की काही लोक म्हणतात जर तहानच लागली नाही तर पाण्याची गरज काय. परंतु माहीत आहे का, हीच सगळ्यात मोठी आपली चूक होते. तहान न लागता पाणी न पिणं म्हणजे दिवस काही लोक दिवसभर तहान लागली नाही म्हणून पाणी पित नाही आणि त्याचा शरीरावर वेगळाच परिणाम दिसायला लागतो. काय होतं की शरीरात पाण्याची गरज खूप आहे आणि शरीर पाण्याची गरज आहे, ती काही जादूपेक्षा कमी नाही आहे. बघा, पाणी फक्त गळा सुकल्यानंतरच पिले पाहिजे किंवा त्यासाठी नाही तर शरीरातील प्रत्येक गोष्टीसाठी पाणी गरजेचं आहे. रक्तप्रवाह योग्य ठेवण्यापासून तर पचन संस्था ठीक ठेवण्यापर्यंत, त्याचबरोबर मेंदूला सतर्क ठेवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पाणी गरजेचे आहे. परंतु जसजसं वय वाढत जातं शरीरात पाण्याची कमी होत जाते आणि त्याचबरोबर पाणी पिण्याची इच्छा सुद्धा कमी होत जाते. आणि हेच कारण आहे की 70 नंतर शरीर डिहायड्रेशन होते आणि सर्वात सामान्य गोष्ट आहे आणि अति दुर्लक्षित गोष्ट समस्या आहे ती बनते की काय होतं की हळूहळू आपल्याला त्याचा असर दाखवायला लागतं पाणी कमी पिण्याचा. पहिले थोडं थकल्यासारखं वाटतं, नंतर सांधेदुखी, सांधे अडकणे आणि शेवटी काय होतं की किडनीवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो. बऱ्याच जणांना डोकेदुखी, चक्कर येणे यासारख्या सुद्धा समस्या होतात. परंतु हे त्या वयामुळे होते असं समज आहे आणि वयामुळे असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु खरं कारण पाण्याची कमी होते. त्यावर काही लोकांचं म्हणणं असते की चहा पिलं, कॉफी पिलं की त्यावर पाण्यासारखा उपयोग होतो, पण हे अतिशय चुकीचं आहे. चहा पिणे, कॉफी पिणे हे पाण्यावर उपाय नाही आहे. आता त्यातील काही घटक असे असतात की ते घटक तुमच्या शरीरातील असलेलं पाणी सुद्धा शोषून घेतात आणि त्यामुळे काय होते की डिहायड्रेशनच्या समस्या उद्भवू शकतात. आता त्यावर उपाय म्हणजे काय आहे, काय उपाय असेल त्यावर? आता तुम्हाला तहानच लागत नाही, पाणीच पिण्याची इच्छा होत नाही, तर त्यावर उपाय काय आहे? तर तुम्ही दिवसभर थोडं पाणी पित राहा, तहान लागो अथवा न लागो. एखादं छोटा काय म्हणू आपण तांब्याचं भांडं तुमच्याजवळ ठेवा आणि त्यातील पाणी थोड्या वेळाने थोडं तुम्ही पित राहू शकता, नाही का? तसेच काही लोकांचा समज असा असतो की आम्हाला बाथरूमला जायला लागते, पाणी पिलं की बाथरूम लागते आणि त्यामुळे सुद्धा काही लोक पाणी पित नाही. परंतु हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे. तुमचं शरीर योग्य प्रकारे चालण्यासाठी नाही का, जर तुम्हाला पाणी पिण्याची पाणी प्यायलाच पाहिजे आणि पाणी पिणे शक्य होत नसेल तर हळूहळू ते तुम्ही सवय वाढवा. सकाळी उठल्याबरोबर एखादा ग्लास पाणी प्या, जेवणाच्या आधी पाणी प्या थोडं, जेवणानंतर थोडं पाणी प्या आणि दिवसभर थोडं पाणी तुम्ही पीत जा. लक्षात ठेवा की शरीर बिना अन्नाचं काही दिवस चालेल, परंतु बिना पाण्याचं खूप लवकर कमजोर होते शरीर. आणि जर तुम्ही खरोखरच दीर्घायुष्य
जगण्याचं ठरवलं असेल की तुम्हाला दीर्घायुष्य हवं असेल, स्वास्थ्य जीवन जगायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही ह्या बाबीकडे पाणी ह्या गोष्टीकडे तुम्ही प्राथमिकता म्हणून लक्ष द्या आणि त्या गोष्टी तुम्ही आठवणीने पाणी पित जा, कारण शरीराला पाणी खूप गरजेचं असतं. हे डॉक्टरांचा सुद्धा सल्ला आहे बघा, डॉक्टरसुद्धा सांगतात तुम्हाला. त्यानंतर येते झोप. आता चांगली झोप हे सुद्धा एक दीर्घायुष्याचं रहस्य आहे बघा. कारण काय होतं, लहान असताना जेव्हा तुम्ही चांगली झोप घेत होता तेव्हा तुम्हाला खूप तुम्ही जेव्हा पूर्ण दिवस तुम्ही झोप घ्यायची त्यावेळेला काय व्हायचं की पूर्ण दिवस तुम्हाला ताजतवानं वाटत होतं, तुम्ही छान खेळायचा. परंतु जसजसं वय वाढत गेलं तसतसं झोप हे कमी कमी होत गेली आणि रात्रीची झोपसुद्धा कमी झाली आहे आता 70 पार केल्यानंतर. त्यामुळे काय होते, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ताजतवानं वाटत नाही. ताजतवानं कसं वाटणार तुम्हाला, नाही का? 70 पार केल्यानंतर हीच सर्वात मोठी समस्या असते की बरेच लोक म्हणतात की आम्हाला झोप येत नाही. बऱ्याच जणांचं मत असं आहे की काही जणांना असं वाटतं की आता वय झाल्यामुळे सुद्धा झोप येत नसेल, झोप येत नाही, झोप कमी होते, वयाबरोबर झोप कमी होते. परंतु काय आहे, हे खरं नाही आहे. झोप कमी होणं हे खरं नाही आहे. तर झोपेची कमी सुद्धा शरीराला ताजेतवानं, पण झोप जर चांगली झाली तर तुमचं शरीर तवानं ठेवते आणि झोप तुमची झाली नसेल तर तुमचं शरीर ताजतवानं तुम्हाला वाटणार नाही, एनर्जेटिक वाटणार नाही. तसेच शरीराच्या आरोग्याला सुद्धा नुकसान करतं. जेव्हा तुम्ही गाढ झोपत असताना तेव्हा शरीर स्वतःला पुन्हा दुरुस्त करत असतं. नीट झोप घेणं, दिवसभराच्या थकव्यानंतर चांगली गाढ झोप येणं हे सुद्धा एक चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. तुम्ही जेव्हा रात्रीचे गाढ झोपता तेव्हा शरीर पुन्हा दुरुस्ती करतं, शरीर रिपेअर करतं आणि काय होतं, तुमच्या मांसपेशी मजबूत होतात, इम्युनिटी सिस्टम चांगली होते, कार्य करते चांगली, मेंदूसुद्धा व्यवस्थित कार्य करतो. परंतु जेव्हा तुमची झोप अपूर्ण राहते तेव्हा काय होतं की हे पूर्ण सिस्टम बिघडते आणि सर्वात पहिलं त्याचा परिणाम मेंदूवर होतो. तुमची स्मृती कमी होते, आठवण राहत नाही. बघा, या वयात आठवण राहत नाही आणि तुमचं लक्ष लागत नाही, एका गोष्टीत लक्ष न लागणे, अशा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा काय होतं की लहान लहान गोष्टी तुम्ही विसरायला लागता, ह्या समस्या चालू होतात. आणि हेच कारण आहे की चांगली झोप न घेणे. वय वाढल्यानंतर मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवण्यास चांगली झोप खूप मदत करते. फक्त तुमचं मेंदूतच नाही तर दुखण्यांचं सुद्धा झोपेशी खूप जवळचा संबंध आहे. हृदयाशी सुद्धा हृदय चांगलं राहणं हे सुद्धा झोपेसाठी खूप महत्त्वाचं आहे. रात्री झोप होत नाही त्याचा ब्लड प्रेशर हाय होणे इत्यादी आजार सुरुवात होतात. आमच्यातील शरीरात काय होते की आपल्यात शरीराला जर रात्रीचा आराम नसेल तर शरीर लवकर थकतं आणि अनेक आजाराला त्यामुळे निमंत्रण मिळतं, निमंत्रणसुद्धा असतं. आता प्रश्न हा आहे की यावर उपाय काय आहे? आम्हाला झोप येत नाही, मग काय करावं? तर सर्वात पहिले समजून घेणं हे गरजेचं आहे की त्याचं समाधान काय आहे. सर्वात पहिले हे समजून घ्या की झोप ही वेळेची बर्बादी नाही आहे. बऱ्याच जणांना वाटते की झोप घेणं म्हणजे बर्बादी आहे, पण हे वेळेची बर्बादी नाही आहे. ते तेवढीच जरुरी आहे जेवढं जेवण, जेवढं पाणी पिणे. सर्वप्रथम तुम्ही पहिलं काय करायचं की मोबाईल पाहत असाल तर ते प्रथम 1 तास आधी बंद करून ठेवा. झोपायच्या 1 तास आधी टी व्ही असो अथवा मोबाईल असो आणि संगीत मंद असं शांत असं संगीत ऐका, पुस्तक वाचा किंवा झोपायच्या आधी मेडिटेशन करा. हे त्यावर छान उपाय असू शकतो. झोपण्याची एक वेळ ठरवा
की मला 10 वाजता झोपायचं, मला 9 वाजता झोपायचं आहे आणि झोपायला जा. झोपा, प्रयत्न करा 1 दिवस 2 दिवस आणि त्यानंतर तुमची सवय ठरते. सवयसुद्धा शरीराला काय होतं वेळेवर आपोआप त्यानंतर झोप यायला लागल. आणि शेवटी हे लक्षात ठेवा की झोप एक सवय नाही तर ते चांगल्या आरोग्याचं एक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि जर तुम्ही 70 नंतर आरोग्य संपन्न एनर्जेटिक राहायचं असेल तुम्हाला तर प्रथम झोपेला महत्त्व द्या. आणि चांगली झोप म्हणजे फक्त आराम नाही तर ते एक दीर्घ आयुष्याचं तसेच आनंदी जीवनाचं एक ते रहस्य आहे. नाही का की चांगली झोप घेणं हे चांगल्या आरोग्याचं एक लक्षण आहे. आणि त्यामुळं काय होतं की तुमचं आरोग्य चांगलं राहण्यात प्रयत्न होईल. तर अशा प्रकारे तुम्ही दीर्घ आयुष्य चांगलं एनर्जेटिक आयुष्य तुम्ही जगू शकता. ह्या 5 ज्या सवयी आहेत त्या सवयी तुम्ही अंगीकारल्या, तुम्ही त्याचा तुमच्या आयुष्यात जर तुम्ही त्याचा हे करून घेतला अंगीकारलं तर ह्या 5 सवयी तुम्ही निश्चितच तुमचं आयुष्य आरोग्याशी आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुमच्या ह्या 5 सवयी ठरू शकतात. नाही का. तर धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि दीर्घायुष्यासाठी तुमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.